मी हरिभक्तपरायण अजिनाथजी महाराज आंधळे, महंत श्री क्षेत्र महादेवगड माणिकदोंडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. मी महिको कंपनीचं बाउन्सर नावाची जात लावली होती आणि ते मी त्याच्याकडे पाहायला चालू नाही, मला वेळ मिळाला नाही. मी फक्त लावल्यानंतर 3 महिन्यांनी शेतामध्ये आलो. मला लोकांनी फोन करून विचारलं की ही जात कोणती लावली तुम्ही. मला काय झालं, लय खराब आलं काय. मला असं वाटलं माझी लोक विटंबना करतात, कारण कधी वेळ दिलाच नाही ना त्याची शेती चांगली येण्यासाठी. पण मी खरोखर 3 महिन्यानंतर शेतात आलो तर मी माझ्या आयुष्यामध्ये असा कापूस कुठल्या कंपनीचाही पाहिला नाही, कुठल्या गावातही पाहिला नाही, कोणत्या विद्यापीठात सुद्धा पाहिला नाही. या कापसाला मी 1 ग्रॅम सुद्धा युरिया, सुफला किंवा वगैरे जे काही रासायनिक खताची मात्राच वापरली नाही. फक्त जमीन चांगली आहे, शेणखत टाकलं होतं. मी एकही फवारणी याला केलेली नाही. आणि आता जर पाहिलं तर ह्या फांद्या मोडल्यात, हे का मोडल्यात तर हे फळधारणा बघा, एवढं फळ या झाडाला आहे. आणि ती साईज बघा, जवळपास या प्लॉटमध्ये 25% फांद्या मोडलेल्या आहेत. का तर फक्त वजन सहन होईना, काही झाडं कोलमडून पडले, एवढं वजन आलेलं आहे याला. तर एका झाडाला माझ्या मते 150च्या आसपास दोडी आहे, 150च्या आसपास कैरी आहे एका झाडाला. दुसरी गोष्ट, शेजारच्या अनेक कापसाच्या प्लॉटवर रोग पडला, लाल्या पडला, पण या जातीवर कुठल्या प्रकारचा रोगही पडत नाही. अगर त्याची फांद्याची संख्या चांगली आहे, पात गळती प्रमाण कमी आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाउन्सर हा या जातीचा कापूस रोग प्रतिकार शक्तीने प्रचंड असा काही मोठा आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी पुढच्या वेळेस हा कापूस लावा. निश्चित त्यांना या पिकामध्ये किफायत होईल, शेतकरी वाचल, त्याचे 2 पैसे घडतील, ते पांढरा सोना निश्चित चांगलं येईल अशी माझी खात्री आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी ह्या जातीला एक प्रथम स्थान द्यावं. याला पाऊसही कमी होता, म्हणजे हा कमी पावसातही तग धरलेली आहे. असा हा एकंदरीत कापूस आहे.